टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 1 मेला त्याची घोषणा आपण सगळ्या जणांनी केली होती की देशातला पहिला AI जिल्हा म्हणून सिंधुदुर्गाची घोषणा आपण केली होती आणि त्या दृष्टिकोनातून जिल्ह्याच्या जनतेला आपण प्रेझेंटेशन ही दिलं होतं 8 विभागाचं। आज खरं म्हटलं तर एक फार ऐतिहासिक क्षण आहे की राज्य सरकारची हाय पॉवर कमिटी जी गेली 10 दिवसा अगोदर बसली, चीफ सेक्रेटरी सोनिक मॅडमच्या नेतृत्वाखाली, ती त्यांची अधिकृत पद्धतीने शेवटची हाय पॉवर कमिटी होती CS म्हणून। आणि त्या हाय पॉवर कमिटीने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला AI युक्त जिल्हा होण्यासाठी मार्वल बरोबर टायअप साठी अधिकृत मान्यता दिलेली आहे। आणि हे करणारा आपला जिल्हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे। एक कौतुकाची बाब अशी आहे की त्या हाय पॉवर कमिटीमध्ये चर्चा करत असताना माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी असे निर्देश दिले हाय पॉवर कमिटीला की जसा आपण सिंधुदुर्ग AI युक्त करतोय त्याच धर्तीवर आपण गडचिरोलीला पण AI युक्त करावं। म्हणजे आपला सिंधुदुर्ग हा एक आदर्श आणि बेंचमार्क बनलेला आहे। म्हणजे यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्याला AI युक्त करायचं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभ्यास आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पाया अभ्यास केल्यानंतर आपण इथे AIचं काय काम केलं त्याच्या केल्यानंतरच दुसरे जिल्हा AI युक्त होऊ शकतात, अशा पद्धतीचा गौरव हा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी झालेला आहे। ते हाय पॉवर कमिटीमध्ये आता ह्यानंतर गडचिरोलीला पण सिंधुदुर्गाच्या धर्तीवर मान्यता दिली गेली आणि हेही ठरलं गेलं की मार्वलनी तेही काम करावं आणि गडचिरोलीचं काम करण्या अगोदर ती टीम स्वतः सिंधुदुर्गमध्ये येणार आहे, म्हणजे गडचिरोलीचं प्रशासन आणि नेमकं आपण इथे काय करतोय याचा अभ्यास थोडा ते दृष्टिकोनातून करतील आणि मग त्याच्यात तसं तिथे काम गडचिरोलीला काम त्याची सुरुवात होणार आहे। म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा मान हा निश्चित पद्धतीने मिळालेला आहे। यासाठी मी आमचे जिल्हाधिकारी आदरणीय अनिल पाटीलजी, आमचे आदरणीय SP आणि सगळे जे आमचे खाते प्रमुख आहेत, जिल्हा परिषद CO आणि सगळे खाते प्रमुख जे आहेत, ज्यांनी आमच्या ह्या प्रयत्नाला हातभार लावला। आतापर्यंत डेटा देण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या सगळ्याच खाते प्रमुखांनी सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे। मार्वलचे पण आमची जी टीम आहे, हर्ष पोद्दारजी असतील, आमचे साई कृष्णनजी असतील, त्यांनी पण अतिशय संयम आणि पेशन्स दाखवून आमच्या बरोबर काम करत आहेत। आम्हाला निश्चित पद्धतीने अडचणी येत आहेत आणि आलेच पाहिजे, कारण ही सुरुवात आहे। ह्याच्यानंतरचे जे जिल्हे येतील ते सिंधुदुर्गचं मॉडेल AI मॉडेल स्टडी केल्यानंतर त्यांचा विषय सुखर होतील किंवा त्यांच्या विषय सोप्या होतील। म्हणून आपण जे पाऊल आज ह्या निमित्ताने उचललेलं आहे ते मला विश्वास आहे हे निश्चित पद्धतीने कौतुकास्पद आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी हेही सांगितलेलं आहे की एकदा काही 1-2 महिन्याचे AIचं काम इथे झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या समोर आपल्या AI युक्त सिंधुदुर्गचं प्रेझेंटेशन 150 दिवसाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत त्यांनी ठेवायला सांगितलेलं आहे, जेणेकरून नेमकं काम कसं चाललेलं आहे आणि अन्य जिल्ह्यांनी इथून काय शिकलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून एक छोटंसं प्रेझेंटेशन मार्वलची टीम असेल, आमचे SP असतील, आमचे कलेक्टर असतील आणि मी स्वतः असतील, आम्ही सगळेजण राज्य मंत्रिमंडळाच्या समोर, अन्य मंत्री महोदयांच्या समोर, अन्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही देणार आहोत। म्हणून आपल्या सिंधुदुर्गासाठी अतिशय कौतुकास्पद ही सगळ्या गोष्टी आहेत। त्यासाठी आपण सर्व खात्या प्रमुखांना मी मनापासून आभार मानतो। आज मार्वलची जी आमची टीम
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.